नमस्कार. ससा आणि कासवाची गोष्ट. अरे, ही तर सगळ्यांनाच माहिती आहे नाही का? चिकाटी असेल तर जिंकता येतं. पण थांबा, विचार करा, जिंकण्यासाठी नेहमीच चिकाटी पुरेशी असते का? की कधीकधी एक हुशार डावपेच जास्त महत्वाचा ठरतो? चला, ह्याच प्रसिद्ध गोष्टीच्या एका एकदम नव्या व्हर्जनमध्ये डोकावून पाहूया. आठवतंय ना, तो गर्विष्ठ ससा आणि ते शांतपणे चिकाटीने चालणारं आपलं कासव? हो, तेच. पण आजच्या गोष्टीतनं हीच पात्र एका एकदम नवीन आव्हानाला सामोरी जाणार आहेत. गोष्ट थोडी वेगळी आहे. तर ही शर्यत पुन्हा एकदा सुरू होतीये, पण यावेळी सुरुवात आणि तयारी दोन्ही गोष्टी एकदम वेगळ्या आहेत. ससा, तो तर तसाच आहे, एकदम वेगवान आणि गर्विष्ठ. पण कासव, अरे बापरे, यावेळी ते शांत नाहीये. हळू आहे, नक्कीच आहे, पण त्याचा आत्मविश्वास बघा. तो तर सशाला थेट त्याच्या इतिहासाची आठवण करून देत चॅलेंज करतोय. मग काय, आव्हान स्वीकारलं गेलं. शर्यत होती डोंगरावरच्या आंब्याच्या झाडापर्यंत. पण इथंच एक ट्विस्ट आला. कासवाने तयारीसाठी चक्क 2 दिवसांची मुदत मागितली. आता हे जरा विचित्रच होतं नाही का? पण आपला ससा, तो तर पूर्ण ओव्हर कॉन्फिडन्समध्ये होता. त्याने सहज मान्य केलं. आणि इथूनच गोष्टीला एक जबरदस्त वळण मिळतं. शर्यत जिंकण्यासाठी दोघंही गेले आपापल्या आजोबांकडे सल्ला घ्यायला. आणि गंमत म्हणजे हेच सल्ले या शर्यतीचा निकाल ठरवणार होते. सशाच्या आजोबांचा सल्ला तो एकदम सरळ, एकदम स्ट्रेट फॉरवर्ड होता. अरे बाळा, ते म्हणाले, मी झोपलो म्हणून हरलो होतो. तू ती चूक करू नकोस. फक्त धावत राहा, अजिबात थांबू नकोस. म्हणजे बघा, त्यांचा सगळा जोर होता शारीरिक मेहनतीवर, चूक टाळण्यावर. पण दुसरीकडे कासवाच्या आजोबांनी त्याला मेहनत करायला नाही सांगितलं. त्यांनी सांगितलं, डोकं चालव. त्यांची योजना प्रतिस्पर्धेच्या ताकदीवर नाही, तर थेट त्याच्या कमजोरीवर हल्ला करणारी होती. हा एक सापळा होता. आणि हा फरक खूप मोठा आहे बरं का. एका बाजूला आहे फक्त हार्डवर्क, म्हणजे मी काय करू शकेन, आणि दुसऱ्या बाजूला आहे स्मार्ट वर्क, एक धूर्त स्ट्रॅटेजी, म्हणजे माझा प्रतिस्पर्धी काय करेल यावर लक्ष. चला तर मग, शर्यतीचा दिवस उजाडला. ससा तर सुसाट वेगाने पुढे निघाला आणि कासवाने आखलेली योजना आता प्रत्यक्षात येण्याची वेळ आली होती. ससा धावत धावत अर्ध्या रस्त्यात आला आणि त्याला एक टोपली दिसली. त्यात मस्त ताजी गाजरं, कोळा पाला. त्याने विचार केला, अरे कासव तर अजून 2 तास तरी मागे असेल. आपल्याकडे भरपूर वेळ आहे, थोडा खाल्लं तर काय फरक पडतोय. त्याचा हाच फाजील आत्मविश्वास त्याच्या अंगाशी येणार होता. आणि झालंही तसंच. ससा त्या सापड्यात अक्षरशः अडकत गेला. आधी गाजरांनी त्याला थांबवलं आणि मग पोट भरल्यावर त्याला सापडला तो चकचकीत आरसा. आता विचार करा, ज्याने फक्त पाण्यात आपलं अस्पष्ट प्रतिबिंब पाहिलंय, त्याच्यासाठी हा किती अद्भुत अनुभव असेल. आणि तो पार हरवून गेला, स्वतःलाच न्याहाळत बसला. अरे वा, माझे कान किती लांब आणि सुंदर आहेत, माझे डोळे किती छान आहेत, आणि या मिशा तर बघा. तो स्वतःकडे बघून वेगवेगळे चेहरे करीत इतका रमला की आपण शर्यतीत आहोत हेच विसरून गेला. तो अडकला होता स्वतःच्याच गर्वाच्या आरशात. वेळ पुढे जात होता. बघता बघता संध्याकाळ झाली आणि मावळत्या सूर्याची किरण त्या आरशावर पडून जेव्हा थेट त्याच्या डोळ्यात चमकली, तेव्हा तो दचकून भानावर आला. अरेच्छा, शर्यत? पण आता खूप खूप उशीर झाला होता. ससा जीवाच्या आकांताने धावत सुटला. आंब्याच्या झाडापर्यंत पोहोचला सुद्धा. पण निकाल तर कधीच लागला होता. कासव तिथे पोचलं होतं. आता वेळ होती या नव्या गोष्टीमागचं खरं कारण काय आहे हे समजून घेण्याची. तो पार गोंधळून गेला होता. अरे, आजोबा तर म्हणाले होते फक्त झोपू नकोस. मी थांबलो, पण झोपलो नाही. मग मी हरलो कसा? नक्की काय चुकलं माझं? तेव्हा कासवाने एकदम शांतपणे सगळा खुलासा केला. म्हणाला, ससोबा, हा तुझा पराभव अपघात नव्हता, ही एक योजना होती. मला सुद्धा आजोबा आहेत. ती भाज्यांची टोपली आणि तो आरसा आम्ही दोघांनी कालच रस्त्यात ठेवून आलो होतो. आणि इथे या गोष्टीचा बोध म्हणजे मॉरल ऑफ द स्टोरी पूर्णपणे बदलतो. जुनी गोष्ट काय सांगायची? स्लो अँड स्टडी विन्स द रेस. पण ही नवीन गोष्ट सांगते, स्ट्रॅटेजी अँड नोईंग युअर अपोनेंट्स वीकनेस विन्स द रेस. म्हणजे हुशार आणि धोरणात्मक बना. इथे खरा विलन आळस नाहीये, तर आत्ममुग्धता आहे. म्हणजे स्वतःच्याच प्रेमात, स्वतःच्याच प्रतिमेत हरवून जाणे. आणि हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे. नीट ऐका. ससा हरला कारण तो थांबला म्हणून नाही. तो हरला कारण तो डिस्ट्रॅक्ट झाला, विचलित झाला. कासवाला त्याची कमजोरी माहीत होती, त्याचा गर्व, त्याची आत्ममुग्धता.
आणि त्याच कमजोरीसाठी तो आरसा एक परफेक्ट सापळा होता. आणि ही गोष्ट जाता जाता आपल्या सगळ्यांसमोर एक प्रश्न उभा करते. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याच्या शर्यतीत असा कोणता आरसा आहे, असं कोणतं डिस्ट्रॅक्शन आहे जे आपलं लक्ष विचलित करतं आणि आपल्याला आपल्या ध्येयापासून दूर घेऊन जातं? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?